प्रत्येक गावाला शहराला जोडणारा एक रस्ता असतो, तसाच हा आपला रस्ता आहे जो सुरगाण्याला जोडला जातो, चिराई। तर मित्रांनो, चिराई घाटात जे मंदिर आहे ना त्याला पोटेदेवाचं मंदिर का म्हणतात हे काही माहिती नाही मला। तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मी आता चिराई जवळ आहे आणि आपण आता चिराईचा घाट बघणार आहे। इकडे आहे पेट्रोल पंप, इथून आपला घाट सुरू होतोय। इथूनच इकडल्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे। तर आपण आलोय मित्रांनो आता घाटात आणि हे आहे चिराई घाटातलं पोटेदेवाचं मंदिर आणि आपण आता इथं दर्शन करू आणि नंतर मग थोडंसं आजूबाजूला बघू। मित्रांनो, आपलं दर्शन झालंय। आपण आता थोडंसं पुढे जाऊ आणि बघू इकडून नजारा कसा दिसतोय। आणि इथून जवळपास सुरगाणा 10 किलोमीटर अंतर आहे। बोर्ड पण आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना किलोमीटरची पाटी, ती पण आहे। आणि मित्रांनो, थोडंसं घाटाच्या खाली उतरलं ना का इथं एक नाही का समोरच इथं एक धबधबा आहे। तो काही वरून दिसत नाही, पण जर खालून जर तिकडं बघितलं ना लाडगाव साईडने तर तिकडनं तो धबधबा एकदम मस्त असा दिसतोय। आणि इथं बघा त्या धबधब्यात जे पाणी जातंय ना, इथं बंधारा आहे ना त्याच्यामध्ये साठवलं जातं आणि त्याच्याच खाली सुरगाण्याजवळ मानतोडीचा एक मोठा बंधारा आहे, तो पण आपल्याला इकडून दिसतो। आणि त्याच्याच खाली बघा सुरगाणा आहे। मग थोडंसं धोका असल्यामुळं काही आपल्याला एवढं समजून नाही येणार। आणि घाटात आढळणारी आंब्याची झाडे, तर हा मित्रांनो आहे इथला सेल्फी पॉइंट, म्हणजे फोटो काढण्याचा एकदम असा सुंदर असा ठिकाण। इथून पूर्ण असा परिसर असा एकदम मोकळा दिसतोय। आणि पहिले तर घाट उतरल्यावर आपल्याला इथं लाडगाव दिसतंय आणि लाडगाव नंतर हा इकडं बुबळी गाव, त्याच्यानंतर इकडं रोकडपाडा वगैरे तिकडं जाता येतं। आणि जो सरळ रस्ता खाली जातो तो सुरगाण्याला जातो, पुढे सुरगाणा, उंबरठाण आणि पुढं गुजरातला जातो। आणि इथून एक शॉर्टकट आहे जो इकडनं श्रीभुवनकडे निघतो आणि तिथूनच वरती चढलं तर आपल्याला सापुतारा बघायला मिळेल। पहिले मित्रांनो असे काही डांबरी रस्ते नव्हते, तर पहिले सुरगाण्याला जायला इथून कच्चा रस्ता होता, तर तो नाही का इथून आणि असा रस्ता होता, इथून आणि लाडगावला निघायचा, त्याच्यानंतर सुरगाण्याला जावं लागायचं। इथून हा कच्चा रस्ता होता, तो रस्ता तिथं जे घर नाही का दिसतं तिथं मित्रांनो तो रस्ता निघतोय तिथून खाली। आणि असा हा घाटातून हा रस्ता होता, तर बघू शकता त्याचा अजून तरी वाट म्हणजे आहेच इथून। तर मित्रांनो, चिराई घाटात जे मंदिर आहे ना त्याला पोटेदेवाचं मंदिर का म्हणतात हे काही माहिती नाही मला। तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या मागून आता एक बस येऊ राहिले, बघू शकता आता। प्रत्येक गावाला शहराला जोडणारा एक रस्ता असतो, तसाच हा आपला रस्ता आहे जो सुरगाण्याला जोडला जातो, चिराई। तर मित्रांनो, पेट्रोल भरून झालो आहे आणि हा इथं रस्ता जातो, हा बोरगावला जातो आणि इकडचा हा रस्ता जातो, हा वणीकडे जातो। तर मित्रांनो, आपण जाणार आहे आता आपल्या घरी। संध्याकाळ पण झालेली आहे आता, बघू शकता हा रस्ता किती खराब आहे।